शिक्षित आणि अशिक्षितमध्ये एवढाच एक फरक आहे. अशिक्षित हाताने शेंबूड पुसून खाली टाकतो, तर शिक्षित रुमालाने पुसून खिशात ठेवतो. तर कोण हुशार ते सांगा? पत्रकार, या वयातही तुम्ही न दमता सिनेमा, जाहिरात, नाटकात भूमिका करताय. एवढा उत्साह तो कसा? ॲक्टर, लग्नाची बायको आणि 2 लफडी सांभाळायची म्हटलं तर काम करण्या वाचून मला पर्याय नाही. पप्पू, कैसा है भाई? डब्बू, ठीक हूँ, तू बता. पप्पू, और पढ़ाई लिखाई कैसे चल रही है? डब्बू, दोस्त है तो दोस्त बन के रहे, रिश्तेदारों वाली हरकतें न किया कर. टीचर सांगत होत्या, जर भूकंप आला तर आपण खुल्या जागेवर जायला हवे. तेव्हा एक विद्यार्थी म्हणाला, टीचर, पण खुल्या जागेवर जायला विद्या बालनने मनाई केली आहे. टीचर, गेट आउट. आजकाल तिळगुळापेक्षा गायछाप दिल्यावर लोक जास्त गोड बोलतात. म्हण्या, लहानपणी आईचं ऐकलं असतं तर आज हे दिवस पाहायची वेळ आली नसती. जण्या, काय सांगायची तुझी आई? म्हण्या, जर ऐकलंच नाही तर मला कसं माहिती असणार काय सांगायची? गंपू, यार, मला माझ्या गर्लफ्रेंडला काहीतरी मस्त गिफ्ट द्यायचंय. पप्पू, अरे मग सोन्याची एक नाजूक अंगठी दे की तिला. गंपू, तसं नाही रे, भलं मोठं वाटेल असं काहीतरी सुचव. पप्पू, मग असं कर, ट्रकचा एक टायरच दे तिला. प्रियकर, मला कळत नाही, तुझ्या घरचे आपल्या लग्नाला एवढ्या लवकर कसे तयार झाले? प्रेयसी, त्यांनी मला विचारलं, पोरग काय करतंय? मी बोलले, पोटात लाथा मारतय. भिकारी, साहेब, भूक लागली आहे, 5 रुपये द्या ना. पुणेकर, 100 रुपयाची नोट आहे, 95 रुपये सुट्टे आहेत का? भिकारी, हा साहेब, आहे. पुणेकर, आधी ते खर्च कर. एक बाई डॉक्टरकडे तपासणी करायला गेली. बाई, अहो डॉक्टर, माझ्या पोटात खूप दुखत आहे. डॉक्टर चेक करतो. डॉक्टर, उलटी होते का? बाई, अहो, तुम्हाला आवडेल तर होते मी उलटी.